नमस्कार मंडळी, सुप्रभात. राईड विथ ऋषी या यूट्यूब चॅनलवरती हा कोकणचा वाटाड्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज आपण निघालो आहोत मिडगावच्या बाजारपेठेत. हा सकाळचा बाजार कसा असतो, कशा प्रकारे असतो ते आज आपण पाहूया. तसंच या बाजारात कोणकोणते मासे आपल्याला पाहायला भेटतात. बांगडा, मोरी, मुशी, तारली, सुका मावरा, भाजी, ही मजा आज आपल्याला घ्यायची आहे. चला तर मंडळी, व्हिडिओ सोडून कुठे जाऊ नका, कंटिन्यू राहा. आता आपण प्रत्यक्षात जाऊ ह्या मिडगाव बाजाराची आपण मजा घेऊया. हे पहा मंडळी, कोकणातला निसर्ग आपला. आणि ही कशी छोटीशी पायवाट मधून मळ्यातून केलेली आहे. चिरेबंदी साईडला, दोन्ही साईडला, आणि खाली चिऱ्याची वाटा. तर आपण आता चाललो मिडगावच्या बाजारपेठेत. तर पाहूया या बाजारपेठेत आपल्याला काय काय नवीन पाहायला भेटतंय, कोणकोणते मासे पाहायला भेटतात. आज या आमच्या बाजारपेठेत कातवन, कुणकेश्वर, तांबर्डे, हिंद्यापासून माणसं आमच्या या मिडगाव बाजारपेठेत माशांविषयी सामान घेऊन येतात. आणि हा बाजार भरता मिडगाव एक आमच्या. चला तर म्हणजे आपण पटापट निघूया आणि या बाजारपेठेत जाऊन काय काय नवीन पाहायला भेटतं ते प्रत्यक्षात पाहूया. या कोकणाची निसर्गाची मजा पण प्रत्यक्षात घेऊया. मंडळी, पाऊस एकदम जोरदार पडत आहे, हजेरी लावलेली आहे पावसाने. आणि आता आपण चाललो आहोत मिडगावच्या बाजारपेठेत मासे बघू. चला, आपला मिडगावचा आज बाजार दाखवते तुमका मी. हे बघा, आमची पायवाट बघा कशी आहे, चिऱ्याची कशी वाली भिजली आहे बघा. सरळ रस्ता आता डायरेक्ट बाजारपेठेत. हे कोणाक बसून घेवा, एवढे चांगले बाकडे बांधून दिल्यात मी. बाकडे पावसात बसूक. पहा काय घरं बांधल्यात मळ्यामध्ये सुद्धा. हे काजूचं झाड, काजू का दिसत नाही विचार. हो दाजीबा, भाजपचे मुख्यमंत्री काय घेतलं काय? भाजपचे मुख्यमंत्री बोलण्यात झालं. फसवतो का तू? पाऊस कलपासून हे बघ, आणि डोळे पण येले माका. नवीन डोळे येले, बघू नका माझ्याकडे. काय मंडळी, कसं वाटतंय गावची आपली कोकणी भाषा ऐकून तुमका? येतो नुसतं वसुलीच करता, जवाटेत पण वसुली कामगार. लोक नुसतं आयला माशांच्या पिशव्या घेऊन येतात समोरून. रणफोडा घालून फिरतात. चला, बाजार जवळ येलो आपलं. बघा, लोकांच्या तर भाज्या बेजांच्या पिशव्या. घराकडे गेल्यावरती छत्रीला इस्त्री करून भेटते. इस्त्री करून भेटते. सदरांका इस्त्री करून भेटताली. हे बस समोरच आपला बाजार आता आलेला आहे. माझ्या पायावरचा मोठा होता आणि लूज होता. तर हळूहळू कमी होऊन किती कमी झाला ना. ही आपली मिडगावची बाजारपेठ. हे पहा, मस्तपैकी पत्र्याचे शेड लावलेले आहेत वरती. साबण, गरम मसाला. कसा मसाला कसा किलो? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो ने. आणि हे काय हळद? 400 500 हळद. 400 आणि 500 मसाला. काय फरक असा? मिरची पावडर काश्मीरी, हे बेडगी. ते बेडिया मिरचीचा आणि हे काश्मीरी लाल कलर वाला. आणि लसूण कशी? 40 ला पाव. 40 रुपये पाव किलो लसूण. गावात एवढी महाग? भारी असा हो. भाजी खायची घेतली? वांगिया, काकडिया, भेंडिया, कारलिया, भोपळी मिरचिया, गवारिया. आलो
हा हो टमाटी कशी दिली 1 किलो 30 रुपये टोमॅटो आणि मिरची तो वाटो मिरची वाटो 20 रुपये अक्को आणि 10 आलो आला 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 तो गेला आला तो गेला 20 ने गेला आला तो गेला आणि नाही खाल्ला तो मेला गेला बघा कांदे बटाटे ओ कांदे कसे हा 3 किलो 100 रुपये आणि बटाटी 40 ने दादा हे फ्लावर कसे दिले 50 टोमॅटोचा रेट आपण नागतो समजला यासाठी सगळ्या भाज्या ताज्या ताज्या काय जाऊया वांगी गावठी ए गावठी वांगी कशी दिली हा 20 रुपयान वाटो लय बारीक असत कोकमा कशी 200 रुपये अर्धा किलो नारळ हे 40 ने मोठे आणि छोटे ते 35 ने हे 25 ने हो भाई थांबू दे आमका जरा फिरा नेऊन जाणे घेतो हो भाई थांब आहे कलिंगडात आणि मकाची कणस हळू 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 सावकाश काय ते कसा आगोळीची बॉटल कशी आहे ती 120 रुपयाने अर्धा लिटर आणि हे कोकमाचं 150 रुपये कोकम सरबत आहे तो आणि दुसरा काय आहे डब्यात या आवळा सरबत ते कसा नाव काय तुमचं हो राणे वा आणि कलिंगडा ती दादा कलिंगड कसे 100 ला 2 100 ला 3 क्या बात आहे आणि सफरचंद 200 ला 3 200 ला 3 280 रुपये किलो सफरचंद एवढे गावात महाग मिरच्या कशा मिरचीचं वाटो आणि टोमॅटो तुझे 30 रुपयान एक फुकट ना 40 रुपये मिरची 40 ने तकडे 20 रुपये तकडे 20 रुपये हा त्यासाठी 20 रुपया बरोबर तुझी एवढी महाग कशी हो कसा फणस 150 रुपये बरका तो आणि हे काजू कसे दिले किलो 110 रुपये किलो ने आणि हे का कैऱ्या कोणते आंबे कसले आहेत कैरी आंबा कसे 20 रुपये किलो मिरची घेऊच्या महेश काका कोणती मिरची बेडकी काश्मीरी ही 250 ही कोणती मागे घे म्हणून सांगत नरम हो कसं आहे संत्री 200 रुपये आणि हे पेर 240 रुपये किलो बाजारात गर्दी काय कमी होतच नाही यार त्यासाठी बघूया हो पैसे वाटू नका हो माका तरी देवा कशी आहे लाल माठ कशी दिली 30 रुपये 20 आला एक जुडी आणि तो फणस समोर राहतो 200 रुपये कापा की बरखा आम्ही तुमका चमकवतो आता आमका असत देवा आणि हे काय हे ह्याला हे काय म्हणताय का तळलेले करे तळलेले ते कशी बिची
हो आई सांगा ना गरे कसे 100 रुपये 200 ग्रॅम 100 रुपये 200 ग्रॅम गरे आईचा गो गुळच्या बॉटल ठेवल्यात कसं दिला आगुळ 250 रुपये ही 60 रुपये छोटी बॉटल कोणा गोया असता तर येवा या आजीबाईकडे नाव काय गो तुझं नाव काय जोईल कातवनचे जोईल अरे वा कातवन वर्ष नेली आजी मोठे मोठे काटेरी कसे आहेत काय माहिती त्यांचे हो ताई कसे होतो फणस 550 लय मोठा मन 550 550 बाहेरून काटेरी हा पण आतून गोडा ना कापे आहेत की आणि या काजूच्या बिया काजू कसे सोललेले ते कशाने कितीने 270 रुपये किती ग्राम आहे 200 ग्राम हे उकडे तांदूळ ना आपले हे कशी दिलीस 90 रुपये आणि कोकम 240 रुपये कोकम म्हणजे फणस एकदम मोठे मोठे हा पण भारी विचारतो हो काकी नारळ कसे हा 40 आजीबाई लय माग देता गावाले आमचे आणि आंबापोळी 100ला 3 अजून काय काय आवळे कसे 50 रुपये कोणा गोळ्या असते तर येवा काकीकडे आमच्या अरे कुळीत पीठ हा कसं आहे 80 रुपये पाव किल्याने 100 घरी बनवलेली ह्याला का म्हणतात कशी 30 रुपये 50 ग्रॅम पॅकेट आहे कोणा गोयचं काकी तुझं नाव काय दीपश्री खोत या हवा कोणा हवाई असतं ते येवा काकी भेट देवा या बाजारात येऊन मीठभावच्या गर्दी जबरदस्त आहे पावसात या ओ या चपात्या कशा दिल्या किती 200ला 5 अरे मंडई या चपात्या ना आंबा पोळी आहे कधी फणस आंबा पोळी घेऊया हो घेऊची जात तुम्ही फक्त देऊचं काम करा हे काकी म्हणतो आवळे घेवा असेच देवा काकी बाई एकदम हसमुखत काकी तुझं नाव काय कातवनकर सगळे कातवन वर्षून येलेत वाटतं कातवन येवा मिठभाव आपलं तसा हे असे काय एकदम बसल्यात शांत काय विचार करतात जरा ओरडा ना तरच खपतले भेंडी तुमची कशी दिली 30 रुपये 20 ला किती जोडी एक जोडी 20 रुपये गावठी भेंडी आमचे मामा नाव असतं ना काहीतरी रामगडचे मामा इले आहेत रामदेव बाबा नोटा बघा कशा खिशात टाकतात ते काय काय मामांकडे मिरची आला तो गेला मगाशीच ऐकला आपण कशी येली मिरची ती हिरवी 20 रुपये वाटे फुल और काटे 20 रुपये वाटे 20 किलो आणि या शेंगा 50 रुपये या कमी नाही टोमॅटोचा वाटा कसा 1 किलो 30 ने आणि वांगी 20 रुपये वाटे 20 रुपये वाटे त्यासाठी काकडी असा हो अननस कसे येले 100 रुपयाला आवाज वाढवा थोडा 100 रुपये
100 रुपये. हा असं खणखणीत पाहिजे आवाज. खणखणीत म्हणजे आपला नाना कसा खणखणीत वाजलं पाहिजे ना. कोकणची माणसं खणखणीत बोला पाहिजे ना. मग कोकणची माणसं साधी बोळी एकदम पण नको, नाही तर बाहेर शेवून काशी करतली. आणि काय का फणस तुमच्याकडे कसे आले? हे 150 रुपये. 150 रुपये का बरको वाटतं? हा हे कापूआ. एक कापूआ एक बरका. भाऊ बहिणच. भाव 150 रुपये. भाऊ 150 रुपये. हे आणि- आंबे 300 रुपये डझन. 300 रुपये डझन. आणि हे आमरस आमरस मोठं कशी आहे ही? 150 रुपये. 150 रुपये. या काळी. अच्छा खोबरेल तेल आपला हा खोबरं. 150 रुपये अर्धा लिटर. हे 200 रुपये. नाव काय तुझं ग? माझं संजीवनी संजय जोई. जोईल. जोई. कैसून येलास? कातवण. कातवान सगळे कातवान. कुणकेश्वर कातवण. आपला कुणकेश्वर कातवान. सुपारी कशी? गावठी सुपारी 500 रुपये. 500 रुपये. हा. आणि हे भाजलेले काजू. ते- होय होय हे भाजलेले काजू हे भाजलेले काजू गपचूप घेवानी व्हा बाजू. 250 रुपये. आमका असे देवानी होता आम्ही बाजू. तुमचं असे देवाणी करणार का? नाव एवढं फेमस करते ना तुझं. आठवणीने बघा. आणि काय? गावठी शेंगा कशा दिल्या आई? 20 रुपये. 20 रुपये एक. 20 नाही. एक शेंगे 20 रुपये जोडी. आणि हे तांदूळ कसले? गावठी उकडे तांदूळ आहे. हे उकडे तांदूळ आहे. हे उकडे तांदूळ आणि हे गावठी तांदूळ. उकडे तांदूळ कशी बोलली? उकडे तांदूळ 80 रुपये. हे 70 रुपये. हे 70 रुपये गावठी. नाही भेटले नाही तर आता मी परत आणि हे काय काय आयटम? हे कसलं आयटम हा? खोबरावडी आहे ती. खोबरावडी आंबा घातलेली. हे साठा आहे. जी साठा खोबरावडी आहे. कशी? ही 50 रुपये एक पॅकेट. 50 रुपये एक पॅकेट. शकत ना. लवकर ये बा बाजार संपला आमचा. हे घे आणखी काय तुझ्याकडे तापड नाही ह्या पण नाही. हो तुमच्याकडे 500 रुपये सुटे हो. 100 हो हे आता पुढे बघूया काय काय अजून. डोळे बंद करा आणि माका पैसे देवा. पहिला फणसच बाजारात. केळी कशी दिली? आणि हे फणस 300. हे सुके ही कसली मच्छी आहे सुकी? हा वागळी वागळी कशी ती? 500ला एक. 1000 रुपये जोडी कमी करून देतले. 700-800 पर्यंत येणार. आणि हे तुकडे आहेत ते काय? कडबा काय? खडपी मासा 200 रुपये वाटा. आणि बांगडे सुके 100 रुपयान. आणि एका का म्हणतात? छोटी दोडी ही कशी? 100 रुपये. आणि ही मोठी दोडी ही मोठी 200 रुपये. आणि हा जवला कोणा गोया असतं या ताई घेऊन या बाजारात भेट द्या. नाव काय तुझं? आराध्य कातवणकर. हो घेवा हो लवकर. काय म्हणतात आहे का? शिवले. काही जण मुळे पण म्हणतात ना. काय मुळे 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 कसं वाटा? 100 रुपये वाटा. याच्यात असत नाही ना काटा? मराठी भाषेत मुले बरोबर आहे. साठी आपला माशांचा बाजार सुरू झाला. बर्फातला मावरा यो असं नसतं ना रे. आपल्या मिठभावचा यो. गर्दी भरपूर आहे मंडळी. कशी येईल कोलंबी? 200 रुपये. ही 500 रुपये मोठा वाटा. हा 500 रुपये वाटा. हा 200 रुपये वाटा. आणि हे ते 200 रुपये जोडी. 200 रुपये जोडी. आणि खेकडे हे 100 रुपये. आणि यो मोठं चांगलं टेस्टी हलवो. टेस्टी हलवा 600 रुपये. बापरे किती किलो असला तो? 800 ग्राम. 800 ग्राम असा छोटा. हे वाटा कसा दिला ताई? 200 रुपये सौंदाळे.
कसं यायला वाटा आई? काय आहे ते? गुल्ली गुल्ली किंवा बोय मासो. मुंबईला बोय मासे बोलतात. बोय मासे. धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल आई. इकडे काय हो? सौंदाळे. हे कसला? हे काय असोल? मोरी मोरी मुची. कसा तो वाटा? 200 रुपये आहे. आणि पुढे 200 रुपये, पाकळी 50 रुपये. आणि हे सौंदाळेच ना. हे सुरमई आहे ना. ती काय? ती कशी? सगळं 200 वाटवा. 200 वाटवा. तुझं काय तोटो नाही ना त्याच्यात? 200 वाटवा येतात. 200 वाट्या का तोटो नाही ना तुझं? काठी ना घोंगडा घेऊ द्या किरा. एक घेऊन दादा. याला इथे तर भंडारा पूर्ण माशांचा. भंडार म्हणजे काय? अरे माणूस कसा? हा माणूस असा ना. हा मग खाना पिना खाक पी के एकदम तगडा. कसे तुझ्याकडे कसे आहे कोलंबी? 500 रुपये वाटा, हा 200 रुपये वाटा. 500 रुपये वाटा, 200 रुपये वाटा. आणि बांगडे? बांगडे 200ला 6. आणि छोटी पापलेट? 1000ला 5. 1000ला 5. 1000ला 3. ही जरा साईजने मोठी आहेत. ही 1000ला 3. आणि हे कोणते मासे आहेत? शेमटी 500ला आहे ती. 500ला आहे वाटा. वाटा 4 आहेत. 4 आहेत त्या. आणि ही हे सौंदर्य 200ला 6. सौंदाळे 206. सौंदाळे नाही का? हे बाजूला असते ते ताबोशी आहे 500ला. 500. 500ला जोडी आहे. 500ला जोडी. आता राहिलं काय? आता राहिलं काय ते हलवा. हलवा सगळ्यांना बोलवा. बोलवा. 1000 रुपये एक. 1000 रुपये एक. हा बोल. आणि हे मोठी मोरी कशी आहे? चेहरा एक 300 रुपये. 300 रुपये एक 300. हे चेहरा म्हणतात त्याला. हा ते 600ला जोडी. 600ला जोडी. जोडी 600ला. नाही उधारीचं काय नाही. पाऊस पडला. 100ची दे. हे बघ 100चा हे बघा. ते नाही ह्याच्यातलं दे. ह्याच्यातला 100चा ह्याच्यातला दे. हे कोलंबी साफ करताना आपल्याला पाहायला भेटेल इथे. ह्याच्यातले काय येतील? नाही बांगडे फक्त 4 100 बाकी काय नाही. हे कापता ते कोणता मासा आहे तो? नाही कोकर. कोकर कसा? एवढे टेस्टी असतो एकदम. 500चा वाटा 100चा होत नाही. आणि मांदेली कशी? बोला, किती बोला, त्याला का म्हणा? हलवे 1000 फक्त. काढून दे ते काढा, बाकीची साफ करायचं. हलव्याचाच मार्केट वाटतं आज. नाही, कट करायचं, कट करणार आहोत. त्याला माहिती नाही का? नुसतं फक्त- होय का? ते जरा शिव्या नाही घालणार. नेहमीच माझाच माणूस आहे तो. शिव्या नाही. काय 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 आल्यावर YouTubeला मी नेहमीच असते. पाऊस पडतोय भरपूर त्यामुळे काय जायला जरा अडचण होत्या. ही आता माकलं साफ करून देणार सगळं. वेळ आहे म्हणून तुला दिलं नाही तर तुला मला माहित आहे ना. हा हे पण दिले असते. नाही हे काढून देणार फक्त. ते काय म्हणतात तो? हे कोणते? ते आहे ते काय त्याला म्हणतात? काय म्हणतात का? गुंजले कसे दिला वाटा? 350. आणि हे काय कालवा? ही कालू आहे. कालवाचा कसा? 30 रुपये. 30 रुपये एक पेला. हा एक पेला. थोडे टाका हो. हो आमचा मिळवा. आपलं मिळवा. आमचं नाही आपलं. आपलं मिळवा पूर्ण. 350. टाकी मुळे कसे तुझ्याकडे? 50 रुपये वाटा. 50 रुपये वाटा. बघ जरा. मुंबईकरांचा घाटा. आता सगळ्यात नेटवर जातला. होय, नेटवर जाणार. फक्त घरात जाऊन गरम करून साठा. ते काय लाल लाल मासे कोणते ते? ते परदेशी बोराटे असते. परदेशी बोराटे. कसा वाटा तो? 100 रुपये. 100 रुपये. मी जरा चायना कशी ती? डायस फिश ना? हे परदेशी आहे ना? हा ते परदेशी. 100च्या 3 पेले. आणि हा डायन फिश ह्या डान्सी कसा येईल? 100 रुपये. आणि ही पोकर कुकर 500 रुपये. एक 500ला 4. 500ला 4.
बघू नका वर रागात. कांबळेवाला बाबा जरा बाजू बाबा. आला हे मोठे मोठे आहात. कापणार कोणतं मासा आहे? चेरा आहे. कसे आहे ती? 300 ने घेतला एक का वाटा जोडी? पण मुळे घेतले मी. हो दाखवा ना बाई तसे वर करून. मी मुळे घेतले 100 रुपये. दाखवा ना काढा. 100 आहे बरोबर आहे. घोंगडीवाले बाबा पडतील घोंगडीवाले. बाबा बाबा मला पाठी पुढवायला जागात नाही. एक मिनिट 300 ला 2 घेतले. 300 ला 2 घेतले. भारी. 200 ला नाही 150 ला ना. 300 ला 2. पेडणेकर कशात? कापूसाठी काय नाही घराडे काय आहे एवढा. हो द्या हो देऊन टाका. जाऊन देत देऊन टाका. चल खुश झाली ती पण. 20 रुपये कमी दिला. कापणं कोण कापूचे किती घेतले वेगळे? 50 रुपये किलो प्रमाणे. 50 प्रमाणे तू देतलस कापून. तिचा बाजार संपला वाटतं. बोजा घेऊन गेली ती काकी. काय झाला सगळा? काय घेतलं रे? दाखव ना येऊन पुढे. पाऊस एवढा पडता ते कसे रे कोकरे एवढे? 50. हे पूर्ण सगळे बसरे भेटले भरपूर आहेत. किती किलो? 1 किलो तरी आहेत. आहे काय हा? झालं भर तू भर मासे भर. मी बघताय पिशवी भरली की घेऊन जातोय मी. कोणते ते? चटाटे आणि बटाटे. काय रे मग काय जत्रेत चालला तो घोंगडी घेऊन? कसा आहे? 100 रुपये वाटा. काढून द्या. काय ती? चांदो मासो तसंच दिसतं पण थोडाफार. हा काय म्हणतात? काय का दाखवा तरी सांगा. कसं दिलं वाटा? असं हो नका 50 असं सूर नका लावा. जरा खणखणीत द्या ना आवाज. 20 ने देवा ना आता आमका. आणि हे काय हे टोकदार तोंडवाले कसले आधी? हे कसे दिले? तिन्ही त्याच्या मम्मी पप्पा आणि पिल्लाला पण 100 रुपये. अरे हा यो कोणता? मांदवशी कमी करून कशी आहे ती? आणि पाणी चालू आहे. हो मोठ्याने बोलावं जरा. काय बोलतात ते काय समजत नाही. ह्याला काय म्हणतात तो? ते कसे दिले? 100 रुपये वाटा. त्याला असतो बारीक काटा. घरी जाऊन चाटा. तुम्ही पण कातवण वरून? तांबडे गजबा देवी
नाही, बरेच जण तांबडे काचवांचे होते ते साईड भाजीवाले, आणि हे आपण समुद्रकिनारी सगळे तांबडे मासेवाले. ओ बरेच मासे खपलेले आहेत. बाजार संपत येलो आता. तू संपावर जाऊ नको, फक्त एवढं मात्र कर. हात चालू ठेव, राहून देत. मशीन चालू राहून दे तुझी. शिवल्या शिवल्या काय मग मंडळी, कशी वाटली आमच्या मिठबावची बाजारपेठ? तुमका नक्की कमेंट करून सांगा मला. गर्दी अजून जरी बरीच. ओ मोरी कशी दिली? 500ला 3. आणि ही काय सुरमई मध्ये? सुरमई कशी? 2,500 पर्यंत देणार. किती किलोची आधी? 2.5 किलो पर्यंत असेल. 1,300 होती. मालवणला तर भरपूर आहेत एकदम. घेवा ना तुझं पण थोडा. चमका काय घेतास? काय कोणती घेता मासे? कोलंबी. आणि काकीन काय घेतल्या? सुरमई. वाटत नाही तू सुरमई घेणार. सुरमईचं वजन लय जास्त. बोंबील कसे? 200 वाटा. हे आजी जाऊला कसं दिला? 50 वैद्यचे पुटून येतात आणि आमचे लोक ते बघतो आणि आमचं कार वाटतो. असं कसं? बसा नको म्हणतो बाजारात जायचं ना. सांगायचं ना. 500 लावलं. मोरी. हलवा कसा तो? हलवा भारी आहे. 800 रुपये हलवा. हो 500 ना. मी आधीच सांगितलं आहे वजन भरपूर. हे काकी, बोंबलाचा वाटा कसा दिला? 100 रुपये. 100 सगळं 100 रुपयान वाटा. काय काय ते? ही 300 आहेत शेवटी. आणि 100 रुपये. आणि हे 200 ने वाटण. हे मोठे आहेत ना साईज. 200 ने जोडिया. येवा काकीकडे येऊन घेऊन जावा. माझं नाव सांगितलं, 1 वाटा फ्री देत आली काकी. नाव काय काकी तुझं? उंबरकर. खायच्या गावची? मीठ मुंबरी. देवगडचे मासे. हा बरं, मीठ मुंबरी तारा मुंबरी त्या साईड. 1 नंबर. सौंदाळे. बळे आहेत ते सुकवलेले. हा येवा आणि काकी भेट द्यावा आमच्या उंबरकर. बुजबुज चालू आहे लोकांची. काय घेतलं रे? व्हेजिटेबल काय घेतलंस? मिरच्याच घे तू, फक्त मिरच्याच घेत बा चकण्यासाठी. पाना कशी दिला तो? हा 60ला 100. काकांचा पहिला नंबर. 60ला 100. तो बाईक लावून होतो. आणि लिंबा कशी? 20ला 3 लिंबा. घराकडे काम नाही. तुका लय काम आहे ना, बायकोन लय कामाक लावल्या दिसता येते तुझ्या पिशव्याच्या वजनावरून. फेमस करूच ना वाडीतलो ना यो.
कसे 50 रुपये, हे 60 रुपये, आणि हे शेंगदाण्याचे 60 रुपये, हे छोटे पॅकेट 20 रुपये, 20 रुपये, आणि खाजा आले तर 35, आणि हे साधा खाजा 30 रुपये, आणि हे फणस आणि मेथी लाडू 50, आणि शेवाचे 10 रुपयाने, आणि काजूगर कसे सालीवाले, आणि हा कुळदाचा ना पीठ, आणि कसं 50 आणि सुके पोहे आपले गावठी 35 रुपये शेअर. कोणा गोव्यात चल या काकीक भेटा. तुझं नाव काय काकी? सायली शिरसाट, बागमायासून येलिया. तुझा कॉन्टॅक्ट नंबर काय? 7588477398. कोणा गोव्याचा काकी कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर करा, घरपोच डिलिव्हरी भेटली तुमका. तू का रे शांत? काय नाही. नाव काय तुझं? माझं नाव सुमित. येवा कोकण आपलंच असा, पण सगळा मच्छीचा रेट बघून तापलो असा सगळा मार्केट. कोकण आपलो असा. मुंबईत काय येले की बा रेटाच्या डबल सोडत नाही, ही पाठी पिच्या सोडतच नाही. कमेंट मारता नुसती माझ्यावर. मी आता भाजी घ्यायला आली. भाजी मगाशी मच्छी घेतली, आता भाजी काय करूची? भाजी उद्या घे ना. आता आमचं दुकान आहे ना काय मोरव्यामध्ये. मोर्यामध्ये? मोर्यासून येते तू? हो, आता आम्ही वडापाव पटवडा सुरू करतो. काय गाडीचं नाव काय मोर्यात? गाडीचं आपलं नाव काय गं? आहे तोंड करून बोल. श्रीकृष्ण श्रीकृष्ण कोल्ड्रिंक. श्रीकृष्ण कोल्ड्रिंक. हा, जाऊया आपण काकीच्या हातचा वडापाव खाऊ एकदा. येवा कोकण आपलं तसा. दुकान आपलंच आहे. पण रेट तापू नका. भाजी घेतात. खाल्या पैलवान नाथ आणि आजी. नाथ आणि आजी. आता आपल्या मेटपावलाच भेटते ना भाजी ताजी ताजी. तेलिया नाथ आणि आजी. चला येतो. आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कोकणचा वाटाड्या. पुढच्या वर्षी आपण पुढच्या वर्षी नाही, दरवर्षी येतो आम्ही. गणपती राहता कसे आहात? आता जरा फिरून फिरून भूक लागली. अरे वा. हो झाडू कशी दिली? 150 ला. हे का काकीबाई आता आली का वाटेला होता आंब्याचे? उशीर झाला वाटतं. झाले आता 500 रुपये डझन. 500 रुपये डझन. डझन, हो. जरा जास्त पैशाचं वजन तुझं. जास्त भाव नाही, आता संपले आंबे. करवंदाचा वाटा कसा? 20 रुपये करवंद. आंबे घ्यावा. कसे आंबे? आंबे 500 रुपये डझन. 500 रुपये डझन. बोललो ना भावाचं लया वजन तुझ्या. आता संपलं आंब्याचं सीझन आणि तू लावतो एवढा वजन. शेंगा कशा? 20 रुपये शेंगाचा वाटा. तर मंडळी ही आहे आपल्या मेडगावची बाजारपेठ आमची. हे पहा रस्त्याला चिटकून अशी कौलारू दुकानात. कसं वाटतं कोकणचा निसर्ग? नक्की मला कमेंट करून सांगा. हे आमचा माणूस काय गेलो काय माहित नका. पण काय बांगड्या भरत आहे? एवढ्या लवकर संपल्या बांगड्या? अरे वा वा मस्त. काकाकडे आईला. तुझ्याकडे कशा आहेत काजूदार? हा
260 280 260 280 आणि उकडे तांदूळ 80 रुपये आणि हे पण 80. चिकू 20 रुपये वाटा. जेव्हा आमच्या आजीकडे पण घेवा. हे परत कर कशी करत होतीस. हाय पोटात ओरडतात का आवळे आणि हाय तू खाऊक सांगता आवळे. कोथंबीर दे. काका कोथंबीर घेतात. पण मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत नवीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये येईपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर.